गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर बघतोय. मागच्या सेशनमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीमधील वेस्टोन्स ब्रिज नेटवर्क बघितलेलं आठवतंय प्रत्येकाला? वेस्टोन्स ब्रिज नेटवर्क कशासाठी वापरलं होतं आपण? टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. आज आपल्याला बघायचं आहे पुढचा टॉपिक ज्याचं नाव आहे मीटर ब्रिज. तर मग हे मीटर ब्रिज काय आहे? मीटर ब्रिज आहे मॉडिफिकेशन्स इन द वेस्टोन्स नेटवर्क. जे पण आपलं वेस्टोन्स नेटवर्क होतं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन जे झालंय त्याला आपण मीटर ब्रिज म्हणणार आहे. मीटर ब्रिज इज अन इन्स्ट्रुमेंट विच वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ वेस्टोन्स नेटवर्क. म्हणजे काय? हे जे देखील इन्स्ट्रुमेंट आहे मीटर ब्रिज ते कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करणार? वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कच्या. मग वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कचं प्रिन्सिपल काय होतं? हे बघा, आपलं वेस्टोन्स नेटवर्क याप्रमाणे होतं का? R1, R2, R3, R4 हे 4 रेजिस्टन्सेसनी ब्रिज लाईक स्ट्रक्चर बनवलं होतं आणि मध्ये होता हा आपला गॅल्व्हॅनोमीटर. कशासाठी वापरत होतो आपण गॅल्व्हॅनोमीटरला? टू डिटेक्ट द करंट. मग आपला जो प्रिन्सिपल होता वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कचा तो प्रिन्सिपल काय सांगत होता? व्हेन करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर इज 0. म्हणजे या गॅल्व्हॅनोमीटर मधनं जाणारा करंट जर 0 असेल म्हणजेच काय? व्होल्टेज ॲट पॉइंट बी अँड व्होल्टेज ॲट पॉइंट डी या दोन्ही पॉइंटचं व्होल्टेज जर सेम असेल म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटर मधनं जाणारा करंट जर 0 असेल तर आपलं सर्किट कसं आहे? बॅलन्स आहे. आणि सर्किट ज्यावेळेस बॅलन्स असेल त्यावेळेस आपण कसं लिहू शकतो? R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. याला आपण मागच्या सेशनमध्ये असंही म्हटलं होतं, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं रेजिस्टन्सेसची आणि ती जर इक्वल आली तर काय होणार? सर्किट बॅलन्स होणार, म्हणजेच या मधल्या ब्रँचमधनं करंट जाणार नाही. हाच आहे वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कचा प्रिन्सिपल. आणि या वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कच्या प्रिन्सिपल वरती बेस या प्रिन्सिपलचा वापर करून जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करून देणार त्याचं नाव आहे मीटर ब्रिज. नावात मीटर हा शब्द आहे. मीटर ब्रिज याला आपण वेस्टोन्स मीटर ब्रिज सुद्धा म्हणू शकतो. नावात मीटर आहे. सो हे जे पण इन्स्ट्रुमेंट आहे त्यामध्ये आपण एक कंडक्टिंग वायर वापरणार आहोत. थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर की ज्याची लेंथ असणार आहे 1 मीटर. लेंथ किती असणार आहे त्या वायरची? 1 मीटर. सो कॉल्ड मीटर ब्रिज. येतंय लक्षात? मग जी पण वायर आपण वापरणार ती कशी आहे? नीट लक्ष द्या. ती वायर आहे थिन युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ काय? सर्व ठिकाणी सारखी. यालाच आपण म्हणू शकतो जो पण रेजिस्टन्स असणार त्या वायरचा तो सर्व ठिकाणी युनिफॉर्मली सारख्या प्रकारात डिस्ट्रीब्यूट झालेला असणार. म्हणजे काय? जर आपण 1 मीटरची वायर घेतलेली आहे आणि 1 मीटर वायरचा रेजिस्टन्स जर आपण 10 ओहम कन्सिडर केला, काय? 1 मीटर वायर आहे आणि तिचा रेजिस्टन्स आपण 10 ओहम कन्सिडर केला, तर मी 1 मीटरचे जर 10 तुकडे झाले, 10 सारखे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याचा रेजिस्टन्स किती असणार? 1 ओहम असणार. म्हणजे एक तुकडा किती होणार? 10 सेंटीमीटरचा. 10 सेंटीमीटरचा एक तुकडा असेल तर त्या एका तुकड्याचा रेजिस्टन्स असणार 1 ओहम. पुढच्या 10 ओहम तुकड्याचा रेजिस्टन्स सुद्धा किती असणार? 1 ओहमच असणार. हे नीट लक्षात ठेवा. आपली जी वायर आहे या मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये ती थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर आहे. आणि किती लेंथ आहे त्या वायरची? 1 मीटर. ओके, मग ती वायर आपण दाखवूया. ते इन्स्ट्रुमेंट कसं आहे ते एकदा बघूया. आता ही आपली जी 1 मीटरची वायर आहे ती आपण ओके
ए पासून सी पर्यंत, ए पासून सी पर्यंत आहे ती थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर. आता ही वायर आपण काय केले, एका रेक्टँग्युलर वुडन बोर्डवरती स्ट्रेच केलेली आहे. रेक्टँग्युलर वुडन बोर्डवरती ही 1 मीटर एवढी लांब वायर आपण स्ट्रेच केली आहे बिटवीन ए अँड सी. आता ही जी वायर असते, ही वायर असते मॅग्नीन मटेरियलची. कोणतं मटेरियल? मॅग्नीन मटेरियल. का बरं असेल मॅग्नीन मटेरियलची? तर बाळांनो, मॅग्नीन मटेरियलसाठी टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स अल्फा, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू फार छोटी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो सर? टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू छोटी असल्याचा काय फायदा आहे? तर आपल्याला माहिती आहे बाळांनो, जर आपण कंडक्टरला जर हीट दिली, म्हणजे कंडक्टरचं जर टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? कंडक्टरचा रेजिस्टन्स वाढतो. व्हेरी गुड. त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. टेम्परेचर वाढवलं की रेजिस्टन्स सुद्धा वाढणार आहे. टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टरमध्ये काय होतं? व्हायब्रेशन्स वाढतं. व्हायब्रेशन्स वाढले की इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोज वाढतो, ज्याला आपण रेजिस्टन्स वाढतो असं म्हणत असतो. म्हणजेच काय? कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढवलं की रेजिस्टन्स सुद्धा वाढत असतो. आता आपण हे मीटर ब्रिज जे इन्स्ट्रुमेंट आहे हे कशासाठी वापरतोय? तर अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वापरतोय. बरोबर का? गुड. मग आता ज्यावेळेस आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, त्यावेळेस जे बाकी 3 रेजिस्टन्स असणार, बाकी 3 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू फिक्स राहिल्या पाहिजे. जर आपण या इन्स्ट्रुमेंटमध्ये वायर वापरणार आहोत, वायरमधनं करंट जाणार, आणि ज्यावेळेस करंट जाणार वायरमधून तर हीट प्रोड्यूस होणार. हीट प्रोड्यूस झाली म्हणजेच टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढलं की त्यामुळे रेजिस्टन्स वाढू शकतो. म्हणजे काय होणार? आपल्याला जो अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे त्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काहीतरी एरर्स भेटणार, कारण की आपले जे फिक्स व्हॅल्यू रेजिस्टन्स आहे त्यामध्ये चेंज होणार, कारण की वायरमधून करंट गेल्यानंतर हीट प्रोड्यूस होणार. हीटमुळं रेजिस्टन्स वाढणार. म्हणून आपण काय काळजी घेतोय की जरी या वायरमधनं करंट गेला, जरी हीट प्रोड्यूस झाली, तरी रेजिस्टन्सचं इन्क्रीज होण्याचं प्रमाण हे फार कमी पाहिजे. म्हणजेच लो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे टेम्परेचर जरी वाढलं तरी रेजिस्टन्स फार कमी प्रमाणात वाढला पाहिजे. म्हणून आपण कोणती वायर घेतो? मॅग्नीन मटेरियलची वायर घेतो, कारण की मॅग्नीन मटेरियलच्या साठी टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स कसा आहे बाळांनो? फार छोटा आहे. ओके, ठीक आहे. आता ही जी वायर आपण एका रेक्टँग्युलर बोर्डवरती स्ट्रेच केलेली आहे ए पासून सी पर्यंत, याला आपण काय करतो? या ठिकाणी 2 मेटल कॉन्टॅक्ट्स देतो आहे, आणि ते मेटल कॉन्टॅक्ट्स आपण एल शेपचे देतोय. बघा या ठिकाणी या लेफ्ट हँड साइडला एक मेटल कॉन्टॅक्ट, हा आहे एक एल शेपचा मेटल कॉन्टॅक्ट. त्याला आपण C1 म्हणूया. पहिला मेटल कॉन्टॅक्ट. राईट हँड साईडला एक मेटल कॉन्टॅक्ट आहे. ओके, गुड. हा दुसरा मेटल कॉन्टॅक्ट, याला आपण C2 म्हणूया. मेटल कॉन्टॅक्ट्स C1 C2 मेटल कॉन्टॅक्ट्स आहेत. ए पासून सी पर्यंत आहे आपली वायर. C1 C2 आणि आणखी एक मेटल कॉन्टॅक्ट आहे C3. हे आहे मेटल कॉन्टॅक्ट. आता तिसरा मेटल कॉन्टॅक्ट अशा प्रकारे आपण ठेवतोय या ठिकाणपासून इथपर्यंत.
हा आहे तिसरा मेटल कॉन्टॅक्ट, ज्याला C3 म्हणणार. सो C1, C2, C3 आहे ते मेटल कॉन्टॅक्ट्स. ए पासून सी पर्यंत आहे ती आपली 1 मीटर लॉंग वायर. ओके. आता बघा, ज्यावेळेस आपण हा तिसरा मेटल कॉन्टॅक्ट कनेक्ट केलाय त्यावेळेस लेफ्ट साईडला एक गॅप तयार झालाय, राईट हँड साईडला पण एक गॅप आहे. म्हणजे ज्यावेळेस हे मीटर ब्रिज इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्यावेळेस या लेफ्ट गॅपमध्ये असतो अननोन रेजिस्टन्स, जो X ने दाखवला आहे. X म्हणजे अननोन रेजिस्टन्स. आणि राईट गॅप मध्ये आहे एक रेजिस्टन्स बॉक्स. इकडे काय आहे, एक रेजिस्टन्स बॉक्स, ज्यामधून एक पर्टिक्युलर नोन व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आपण सिलेक्ट करणार आहोत. वायरमधनं करंट जाण्यासाठी लागणार आपल्याला एक सप्लाय व्होल्टेज. EMF पॉझिटिव्ह निगेटिव्ह, एक की, आणि या ठिकाणी आहे रेओस्टेट. रेओस्टेट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स, म्हणजे तो रेजिस्टन्स आपण चेंज करू शकतो. ए पासून सी पर्यंत जी वायर आहे त्या वायरच्या खाली आपण एक मीटर स्केल ठेवलेली असते, ज्याचं 0 मार्किंग या ए पॉइंट पाशी असतं आणि सी पॉइंटला 100 सेंटीमीटर. सो ही आहे ती मीटर स्केल. मीटर स्केल. सो हे झालं आपलं एक सेटअप. आता जर हे वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कवरती बेस आहे तरी ते एक गॅलॅनोमीटर आहे जो बी पासून डी कडे जाणार आहे. सो या ठिकाणी आपला बी पॉइंट, इथे ए पॉइंट आहे, इथे बी आहे, इथं सी आहे. बी पॉइंटला कनेक्टेड असतो एक गॅल्व्हॅनोमीटर. आणि गॅल्व्हॅनोमीटरचं जे दुसरं टर्मिनल आहे, गॅल्व्हॅनोमीटरचं जे दुसरं टर्मिनल आहे त्याला म्हणतात जॉकी टर्मिनल. काय म्हणतात त्याला? जॉकी टर्मिनल. ते एक टोकदार असतं. ओके. तर हे झालं मीटर ब्रिज जे पण इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याची डायग्राम. आता हे मीटर ब्रिज कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करणार आहे? मीटर ब्रिज हा वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कचा जो प्रिन्सिपल आहे त्यावरती वर्क करणार आहे. म्हणजे काय आहे तो प्रिन्सिपल, परत एकदा सांगा. ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर मधनं जाणारा करंट 0 असणार त्यावेळेस सर्किट बॅलन्स असणार, आणि सर्किट बॅलन्स असेल तर आपण लिहू शकतो R1/R2 = R3/R4. आता आपल्या या ठिकाणच्या डायग्राम मध्ये बघितलं मीटर ब्रिजच्या, तर X आहे अननोन रेजिस्टन्स, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो कोण आहे? X आहे. R आपल्याला नोन आहे, आणि या वायरला सुद्धा काय असणार आहे? रेजिस्टन्स असणार आहे. ओके, गुड. आता आपण एक्सपेरिमेंट कसा स्टार्ट करतो बघा. हा मीटर ब्रिज सुरुवातीला काय करत असतात, हा जो जॉकी टर्मिनल आहे, हा जॉकी टर्मिनल सुरुवातीला ए पॉइंटला टच करतात, गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन बघतात. हा जॉकी टर्मिनल सी पॉइंटला टच करणार आणि डिफ्लेक्शन बघणार. ए पॉइंटला टच केल्यानंतर आणि सी पॉइंटला टच केल्यानंतरचं डिफ्लेक्शन कसं पाहिजे? एकमेकांच्या अपोजिट पाहिजे. तसं जर होत नसेल तर आपण काय करतो? या रेओस्टेटला ऍडजस्ट करतो. रेओस्टेटला आपण ऍडजस्ट कशासाठी करतो? तर जे डिफ्लेक्शन्स आहे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये होणारे ते कसे पाहिजे? ए पॉइंटला टच केल्यावर एका साईडला, सी पॉइंटला टच केल्यावर दुसऱ्या साईडला झाले पाहिजे. त्याच्या ऍडजस्टमेंटसाठी रेओस्टेट असतं. ओके, गुड. आता बघा आपण आपला एक्सपेरिमेंट कसा स्टार्ट करतो. हा जो आपला जॉकी टर्मिनल आहे, हा जॉकी टर्मिनल आपण घेतो आणि ए पासून सी पर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण त्याला टच करतो. त्या जॉकी टर्मिनलला घेऊन ए पॉइंट पासून सगळ्या ठिकाणी असं टच 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 करणार, आणि एक असा पॉइंट आपण शोधत असतो त्या वायरवरती की ज्या पॉइंटला ते जॉकी टर्मिनल टच केल्यानंतर, ज्या पॉइंटला
ते जॉकी टर्मिनल टच केल्यानंतर आपल्या गॅलॅनोमीटर मधलं रीडिंग 0 झालं पाहिजे. काय शोधतोय आपण? एक असा पॉइंट शोधतोय त्या वायरवरती ज्या पॉइंटला टच केल्यानंतर गॅलॅनोमीटर मधनं जाणारा करंट काय होतोय? 0 होतोय. का बरं तो पॉइंट शोधला? कारण की आपण वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कच्या प्रिन्सिपल वरती वर्क करतोय. जेव्हा गॅलॅनोमीटर मधनं जाणारा करंट 0 होणार तेव्हाच तर अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट होणार. म्हणून तर आपण काय केलं? ए पासून सी पर्यंतची जी आपली वायर आहे या वायरवरती कोणता पॉइंट शोधतोय? असा पॉइंट की ज्यामुळे गॅलॅनोमीटर मधला करंट 0 झाला. त्या पॉइंटला डायग्राम मध्ये डी ने दाखवलंय. हा तो पॉइंट आहे की ज्याच्यामुळे गॅलॅनोमीटर मधला करंट 0 झालाय, म्हणजे नल झालाय. म्हणून त्या पॉइंटला आपण म्हणत असतो नल पॉइंट. काय पॉइंट? नल पॉइंट. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? काही अडचण आहे का? नाही? छान. आपल्याला तो नल पॉइंट मिळालेला आहे. याला आपण बॅलन्सिंग पॉइंट पण म्हणू शकतो, कारण की त्यामुळे काय झालंय? नल पॉइंट मिळाला मुळे दिलेलं सर्किट बॅलन्स झालेलं आहे, म्हणून त्याला बॅलन्सिंग पॉइंट सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, छान. आता ह्या वायरच्याच खाली काय आहे? मीटर स्केल आहे. म्हणजे आपल्याला काय होणार? हा जो नल पॉइंट मिळालेला आहे तो ए पासून किती डिस्टन्स वरती मिळालेला आहे ते लगेच कळणार, कारण की लगेच याच्या खाली काय आहे? मीटर स्केल आहे. लगेच आपल्याला कळणार किती डिस्टन्स वरती, ए पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती तो नल पॉइंट आपल्याला मिळालाय. मग ते जे पण डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण दाखवणार LX ने. कशाने? LX ने. L म्हणजे लेंथ, X इकडे लेफ्ट हँड साइडला X आहे ना, म्हणून X. LX ही जी लेंथ आहे LX याला आपण बॅलन्सिंग लेंथ म्हणतो. काय म्हणणार? बॅलन्सिंग लेंथ. टोटल लेंथ आपली ए पासून सी पर्यंतची आहे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्यापैकी ए पासून डी पर्यंतची लेंथ आहे LX. मग उरलेली लेंथ किती असणार? तर उरलेली लेंथ असणार 100 मायनस LX इतकी. 100 मायनस LX. 100 सेंटीमीटर मधनं एवढं डिस्टन्स सबस्ट्रॅक्ट केलं, जितकं उरेल तेवढं इकडची लेंथ असणार. बरोबर का? छान. याला तुम्ही तसं इकडे R आहे म्हणून LR पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोघांचा अर्थ एकच होईल. LR म्हणजेच 100 मायनस LX. इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत. वेस्टोन्स ब्रिज नेटवर्कच्या प्रिन्सिपल नुसार गॅलॅनोमीटर मधनं जाणारा करंट 0 झालेला आहे. तो डी पॉइंट आपल्याला मिळालेला आहे, तो नल पॉइंट आपल्याला मिळालेला आहे की ज्यामुळे सर्किट कसं झालंय? सध्याला बॅलन्स झालेलं आहे. मग आता जर सर्किट बॅलन्स झालं असेल तर आपण आपल्या वेस्टोन नेटवर्क नुसार जसं R1/R2 इज इक्वल टू R3/R4 असं लिहितो, तसं काय करणार? याच्यासाठी लिहिणार आहोत. ओके. आता चला, सर्किट आपलं बॅलन्स झालेलं आहे. मग आपण त्याला काय करूया? R1/R2 इज इक्वल टू R3/R4 लिहूया. R1 रेजिस्टन्स कोणत्या दोन पॉइंट्स मध्ये होता? वेस्टोन्स ब्रिज नेटवर्क मध्ये R1 रेजिस्टन्स कोणत्या दोन पॉइंट मध्ये होता? आठवा बरं पटापट. R1 रेजिस्टन्स A आणि B पॉइंट मध्ये होता. बरोबर. मग आपल्या या ठिकाणी A आणि B पॉइंट मध्ये कोणता रेजिस्टन्स आहे? X रेजिस्टन्स आहे. म्हणजे आपण लिहू शकतो का? काय लिहिणार? करंट फ्लोइंग थ्रू द गॅलॅनोमीटर 0 आहे, सो आपण लिहिणार X/R. R1/R2 इज इक्वल टू R3/R4. तर R1 म्हणजे A आणि B मधला रेजिस्टन्स जो X आहे, R2 म्हणजे B आणि C मधला रेजिस्टन्स जो R आहे. त्यामुळे मी इथे दाखवलं बघा बाळांनो, X/R इक्वल टू
R3 कोणत्या दोन पॉइंट्स मधला रेजिस्टन्स होता? R3 होता A आणि D मधला रेजिस्टन्स. मग आपल्या या डायग्राम मध्ये, या इन्स्ट्रुमेंट मध्ये A पासून D पर्यंत जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला तिथे लिहिणं गरजेचं आहे. पण आपल्याला A पासून D पर्यंत एक वायर आहे. A पासून D पर्यंतच्या वायरची लेंथ Lx आहे. मग मी असं लिहिलं तर चालेल का? बघा, R3 च्या ऐवजी लिहितो मी रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स A and D. RAD म्हणजे रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स A and D. मग R4 कोणामधला रेजिस्टन्स असणार? D आणि C मधला रेजिस्टन्स असणार. मग D आणि C मध्ये पण एक वायरच आहे. सो आपण या ठिकाणी लिहिणार रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स D and C. इक्वेशन 1. ह्या तक चमका. इथपर्यंत समजलंय प्रत्येकाला? काय केलं नाही? गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट 0 झाला? हो. म्हणजे सर्किट बॅलन्स झालं? हो. जर सर्किट बॅलन्स होत असेल तर आपण काय लिहू शकतो? R1/R2 इज इक्वल टू R3/R4. मग तोच फंडा आपण फक्त या मीटर ब्रिजच्या डायग्राम मध्ये वापरतोय. R1 म्हणजे A आणि B मधला रेजिस्टन्स जो की इथे X आहे. R1 च्या ठिकाणी X. R2 B आणि C मधला, सो R. R3 A आणि D मधला असतो, पण आपल्याकडे सध्याला वायरची लेंथ आहे. सो मेन्शन करताना रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स A and D म्हटलं. आणि सिमिलरली D आणि C मधला जो R4 रेजिस्टन्स असतो त्या ठिकाणी रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स D and C म्हटलं. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? छान. आता बघा, आपण जी वायर वापरलेली आहे ही वायर कशी आहे? थीन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर. तुम्हाला म्हटलं होतं बघा बाळांनो, काय म्हटलं होतं? आपली वायर युनिफॉर्म आहे म्हणजे रेजिस्टन्स सर्व ठिकाणी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मग त्या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेल्या रेजिस्टन्सला आपण असं दाखवू शकतो. सपोज सिग्मा म्हणजेच आहे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे आपण सिग्मा इज इक्वल टू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असं दाखवू शकतो. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, कारण की वायर युनिफॉर्म आहे. रेजिस्टन्स सगळ्या ठिकाणी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता सिग्मा म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, रेजिस्टन्स अपॉन लेंथ. ही लेंथ डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय जर केली मी तर आपण असं लिहू शकतो का? रेजिस्टन्स इज इक्वल टू सिग्मा इंटू लेंथ. म्हणजे रेजिस्टन्सला आपण लेंथच्या भाषेत एक्सप्रेस करू शकतोय. रेजिस्टन्स इज इक्वल टू सिग्मा इंटू लेंथ. नीट लक्ष द्या, इथे सिग्मा म्हणजे काय आहे? सिग्मा म्हणजे या ठिकाणी आहे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. युनिट लेंथ साठी R एवढा रेजिस्टन्स. ओके, जेवढी लेंथ वाढणार त्या प्रमाणात रेजिस्टन्स पण वाढणार. टोटल रेजिस्टन्स. आता या ठिकाणी रेजिस्टन्स हा आपण इन टर्म्स ऑफ लेंथ एक्सप्रेस करू शकतो. मग हा फंडा जर आपण आपल्या इक्वेशन 1 मध्ये वापरला तर असं लिहिता येईल का? बघा, हे लेफ्ट हँड साइड आहे तसेच, X/R आहे तसंच. राईट हँड साइडला काय होतं? रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स A and D. मग रेजिस्टन्सला जर आपण लेंथच्या भाषेत लिहू शकतो तर या रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स A and D ला मी सिग्मा इंटू लेंथ ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स A and D. लेंथ ऑफ द वायर बिटवीन पॉइंट्स A and D काय आहे? ती लेंथ Lx आहे. असं लिहू शकतो का? नीट बघा, हा पॉइंट कळणं खूप गरजेचं आहे. रेजिस्टन्सला आपण लेंथच्या भाषेत लिहू शकतो. रेजिस्टन्स इज इक्वल टू सिग्मा इंटू लेंथ. मग आपण काय केलं? हा जो RAD आहे म्हणजे काय? रेजिस्टन्स ऑफ द वायर. RAD
रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स ए अँड डी. ए आणि डी मध्ये जी पण वायर आहे तिचा रेजिस्टन्स म्हटलंय. मग आता आपल्याला त्या वायरचा रेजिस्टन्स म्हणजे ए पासून डी पर्यंतची जी वायर आहे या वायरचा रेजिस्टन्स लेंथच्या भाषेत एक्सप्रेस करायचा होता. म्हणून सिग्मा आणि लेंथच्या ठिकाणी लेंथ ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स ए अँड डी जी आपण डायग्राम मध्ये LX ने दाखवलेली आहे. कळलं आता? छान. सो आपण RAD च्या ठिकाणी लिहिलं सिग्मा LX म्हणजे या रेजिस्टन्सला लेंथच्या भाषेत लिहिलं. तर आता हा जो आपला RDC आहे म्हणजे रेजिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट D अँड C ला आपण कसं लिहिणार? बोला बरं आता तुम्ही सांगा. सिग्मा इंटू बोला लेंथ ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स D अँड C. काय आहे लेंथ ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स D अँड C? 100 मायनस LX. व्हेरी गुड. म्हणजे इथं लिहिताना आपण लिहू शकतो 100 मायनस LX. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? काही अडचण आहे इथपर्यंत? नाही? छान. व्हेरी गुड. आता सिग्मा सिग्मा कॅन्सल झाला आणि आपल्याला मिळाला फॉर्म्युला x अपॉन r इज इक्वल टू LX अपॉन 100 मायनस LX. x अपॉन r इज इक्वल टू 100 LX अपॉन 100 मायनस LX. नीट बघा आता बरं. x काय आहे? x आहे अननोन रेजिस्टन्स. r काय आहे? नोन रेजिस्टन्स. LX म्हणजे काय आहे? ती बॅलन्सिंग लेंथ जी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे LX ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 100 मायनस LX केल्यानंतर ही व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे चार व्हॅल्यू पैकी R, LX आणि 100 मायनस LX या व्हॅल्यूज आपल्याला जर माहिती असतील तर आपल्याला x फाइंड आउट करता येईल का? मग सिंपल येणारच. कारण चार पैकी तीन अननोन आहे, तीन नोन आहेत, एकच अननोन आहे. वी कॅन एन्जॉय. आपण ते फाइंड आउट करू शकतो. कळालं बाळांनो? मीटर ब्रिज. मीटर ब्रिज इज अ मॉडिफिकेशन ऑफ. बोला पटापट. कशाचं मॉडिफिकेशन होतं मीटर ब्रिज? मीटर ब्रिज इज अ मॉडिफिकेशन ऑफ वेस्टोन्स ब्रिज नेटवर्क. व्हेरी गुड. मीटर ब्रिजला मीटर ब्रिज का म्हटलं? कारण यामध्ये जी वायर आपण वापरणार आहोत तिची लेंथ किती आहे? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. व्हेरी गुड. C1, C2 आणि हा C3 काय आहेत? मेटल कॉन्टॅक्ट्स आहेत. जी आपली वायर आहे A पासून C पर्यंत दाखवलेली ती वायर कशी होती? थीन, युनिफॉर्म, होमोजिनियस कंडक्टिंग वायर होती. कोणत्या मटेरियलची होती? मॅग्नीन मटेरियलची होती. का बरं मॅग्नीन मटेरियलची? बिकॉज ऑफ लो टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे जरी या वायर मधनं करंट गेला, जरी हीट प्रोड्यूस झाली तरी जो पण रेजिस्टन्स इन्क्रीज होणार होता त्याचं प्रमाण फार कमी आहे, म्हणजे निग्लिजिबल आहे. त्यामुळे आपण त्या मटेरियलची वायर वापरलेली. या ठिकाणी काय आहे? गॅल्व्हनोमीटर. हे त्याचं जॉकी टर्मिनल. त्या जॉकी टर्मिनलला आपण A पॉइंट पासून C पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी टच केलं आणि कोणता पॉइंट शोधला? असा पॉइंट शोधला त्या वायरवरती की ज्या पॉइंटला टच केल्यानंतर गॅल्व्हनोमीटर मधला करंट काय झाला? 0 झाला. मग त्या पॉइंटला आपण एक नाव दिलं होतं. बरं काय नाव दिलं होतं या पॉइंटला की ज्याच्यामुळे गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 झाला होता? नल पॉइंट. व्हेरी गुड. आणखी एक नाव बॅलन्सिंग पॉइंट. व्हेरी गुड. लेफ्ट हँड साइड पासून जे डिस्टन्स आहे त्या नल पॉइंटचं त्या डिस्टन्सला म्हणजे या LX ला आपण म्हटलं होतं बॅलन्सिंग लेंथ. काय म्हटलं होतं? बॅलन्सिंग लेंथ. ही जो LX आहे टोटल 100 सेंटीमीटर म्हणून उरलेलं दाखवलं 100 मायनस LX.
मग आपला बेसिक प्रिन्सिपल जो वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचा होता, ज्यावेळेस करंट फ्लोईंग थ्रू द गॅलॅनोमीटर 0 असेल, वी कॅन राईट R1/R2 इज इक्वल टू R3/R4. त्याप्रमाणे या ठिकाणी मेन्शन केलं. रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ही कन्सेप्ट सांगितली, कारण की आपली वायर युनिफॉर्म होती. रेझिस्टन्सला इन टर्म्स ऑफ लेंथ एक्सप्रेस केलं, सिग्मा कट झालं आणि आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला, X/R इज इक्वल टू LX/100 मायनस LX. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? कळालं असेल तर लाईक बटनावरती प्रेस करा. ओके, छान. आता बाळांनो, ज्यावेळेस आपण हा मीटर ब्रिज स्टडी करतोय त्यावेळेस काही पॉसिबल एरर्स येऊ शकतात. कोणते पॉसिबल एरर्स येऊ शकतात? तर बघा बाळांनो, आपली जी वायर A पासून C पर्यंत आहे ती वायर या मेटलवरती काय केलेली आहे? आपण शोल्डर केलेली आहे. म्हणजे इथं दोघांमध्ये कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि कॉन्टॅक्टमुळं सुद्धा रेझिस्टन्स क्रिएट होत असतो, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स म्हणून तो काय झाला, अनवॉन्टेड रेझिस्टन्स आपल्याला या ठिकाणी ॲड होऊ शकतो. त्यानंतर आपण जी मीटर स्केल घेतलेली आहे त्याचं 0 मार्किंग हे एक्झॅक्टली A पॉईंटला आणि 100 सेंटीमीटरचं मार्किंग एक्झॅक्टली C पॉईंटला असेलच असं नाही. त्या ठिकाणी मे बी कदाचित छोटासा एरर म्हणजे थोडं इकडं तिकडं त्यामध्ये ॲड होऊ शकतं. सो हे एरर्स कमी करायचे असतील, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सचा इम्पॅक्ट कमी करायचा असेल तर काय करायचं आहे की X आणि Rच्या पोझिशन इंटरचेंज करा आणि परत एकदा एक्सपेरिमेंट करा. म्हणजे आपण म्हणूया मल्टिपल रीडिंग्स घ्या की ज्याच्यामधून आपल्याला काय होणार आहे, प्रॉपरली लक्षात येईल, तो एरर थोड्या अमाऊंटमध्ये कमी करता येईल. येतंय लक्षात सर्वांना? छान. आता थोडंसं यामध्ये बघा, या मीटर ब्रिजमध्ये आपण हा जो पॉइंट शोधला होता तो नल पॉइंट होता, नल पॉइंट. म्हणून या मीटर ब्रिजमध्ये जी मेथड आपण आता अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वापरली होती हिला आपण म्हणू शकतो नल डिफ्लेक्शन मेथड. नल पॉइंट, कारण की गॅलॅनोमीटर मधला करंट 0 म्हणजेच नल, म्हणजे पॉइंटर हल्ला नाही, म्हणजे डिफ्लेक्शन दाखवलं नाही, गॅलॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसलं नाही. म्हणून जी मेथड या ठिकाणी आहे टू फाइंड अननोन रेझिस्टन्स म्हणजे X, त्याला आपण म्हणणार नल डिफ्लेक्शन मेथड. कोणती मेथड? नल डिफ्लेक्शन मेथड. व्हेरी गुड. आता जर आपल्याला सपोज हा जो गॅलॅनोमीटर आहे या गॅलॅनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल, गॅलॅनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर मग आपण कसं शोधणार? आता इंटरनल रेझिस्टन्स कुणाचा? गॅलॅनोमीटरचा. तो माहिती आहे का? नाही. म्हणजे तो काय झालाय आपल्यासाठी? अननोन. मग अननोन रेझिस्टन्स म्हणजेच आता गॅलॅनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स शोधण्यासाठी आपण काय करणार, तर या गॅलॅनोमीटरला अननोन रेझिस्टन्सच्या जागी ठेवणार. म्हणजे थोडेसे या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय करणार, चेंजेस करणार आणि या गॅलॅनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स शोधणार. कसा शोधणार बघूयात. आता ही जी मेथड आहे टू फाइंड इंटरनल रेझिस्टन्स ऑफ गॅलॅनोमीटर याला केल्विन्स मेथड सुद्धा म्हणतात. केल्विन्स मेथड कशासाठी? टू फाइंड इंटरनल रेझिस्टन्स ऑफ गॅलॅनोमीटर. या गॅलॅनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स शोधायचा आहे आपल्याला. त्यासाठी बघा वायर आपली तीच आहे इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, फक्त काय चेंज होतोय, छोटासा चेंज होणार आहे आपल्या या ठिकाणी. जे गॅलॅनोमीटर आहे ते मी या लेफ्ट गॅप मध्ये जॉईन करणार, कारण की याचा फाइंड आउट करायचा आहे इंटरनल रेझिस्टन्स. आणि मग बी पासून आणखी एक गॅलॅनोमीटर दाखवणार का? नाही. इथे आणखी एक गॅलॅनोमीटर नसतं,
डायरेक्ट वायर आणि आपला तो जॉकी टर्मिनल. ओके. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला या गॅल्व्हनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स शोधायचा आहे, प्रोसिजर नीट आहे का? सुरुवातीला आपण जॉकी टर्मिनल कुठेही टच करणार नाहीये, म्हणजे ते फ्री ठेवणार आहे, म्हणजे ओपन ठेवणार आहे. आणि काय करणार, जो पण करंट ह्या गॅल्व्हनोमीटर मधनं सध्याला जातोय तो नोट डाऊन करणार. जॉकी टर्मिनल कुठेही टच केलेलं नाहीये आणि ते टच न करता गॅल्व्हनोमीटर आपला किती रीडिंग दाखवतो आहे ते रीडिंग आपण काय करणार, नोट डाऊन करणार. म्हणजे आता सध्याला गॅल्व्हनोमीटर किती करंट दाखवतोय ते नोट डाऊन केलं. जे पण असेल रीडिंग ते आपण नोट डाऊन करणार. कळालं इथपर्यंत? आता एकदा का ते रीडिंग आपल्याला मिळालं, जे पण असेल ते रीडिंग एकदा का आपल्याला मिळालं, मग आपण काय करणार, हा जॉकी टर्मिनल घेणार आणि जॉकी टर्मिनल घेऊन ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत प्रत्येक ठिकाणी टच 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 करणार. मग आता परत आपण ज्यावेळेस तो जॉकी टर्मिनल घेऊन टच करतोय त्यावेळेस आता आपल्याला तो नल पॉइंट शोधायचा नाहीये, म्हणजे तो पॉइंट शोधायचा नाहीये की ज्यामुळे गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 होणार आहे. मग सर कोणता पॉइंट शोधायचा? ज्यावेळेस आता आपण हे जॉकी टर्मिनल घेऊन ए पासून सी पर्यंत वेगवेगळ्या पॉइंटला टच करणार आहोत त्यावेळेस आपल्याला असा पॉइंट शोधायचा आहे की ज्या पॉइंटला टच केल्यानंतर गॅल्व्हनोमीटर मध्ये सेम रीडिंग दिसलं पाहिजे. सेम म्हणजे कसं, जे जॉकी टर्मिनल टच करण्यापूर्वी होतं, म्हणजे जे सुरुवातीला आपल्याला मिळालेलं रीडिंग आहे, सुरुवातीला किती करंट आपल्याला या गॅल्व्हनोमीटर मधनं जात होता, तो जो मिळालेला करंट होता तेवढाच करंट, तेवढंच रीडिंग परत एकदा गॅल्व्हनोमीटर मध्ये दिसलं पाहिजे. पण आता केव्हा? ज्यावेळेस आपण तो जॉकी टर्मिनल त्या वायरला टच करणार. नीट समजून घ्या, जॉकी टर्मिनल टच करण्यापूर्वी किती रीडिंग होतं तेवढंच रीडिंग जॉकी टर्मिनल कोणत्या पॉइंटला टच केल्यानंतर मिळणार आहे तो पॉइंट शोधायचा आहे. म्हणजे सेम रीडिंग हवंय, इक्वल रीडिंग हवंय. म्हणून ही जी मेथड आहे हिला म्हणतात इक्वल डिफ्लेक्शन मेथड. कुठली मेथड? इक्वल डिफ्लेक्शन मेथड. सेमच डिफ्लेक्शन झालं पाहिजे. जॉकी टर्मिनल टच करण्यापूर्वी जेवढं रीडिंग होतं तेवढंच रीडिंग गॅल्व्हनोमीटर मध्ये त्या पॉइंटला, या वायरवरती तो एक स्पेशल पॉइंट असणार, असा पॉइंट असणार की जिथं टच केल्यानंतर परत एकदा आपल्याला गॅल्व्हनोमीटर मधला करंट काय होणार आहे, सेम मिळणार आहे. कसा मिळणार आहे? सेम. मग आता तो पॉइंट आपल्याला मिळाला, त्याला आपण डी पॉइंट म्हणूया. मग आता ए पासून डी पर्यंतचं डिस्टन्स इकडे जी आहे म्हणून एल जी आणि उरलेलं 100 मायनस एल जी. आता जसं दाखवलं होतं त्याप्रमाणे. आता ज्यावेळेस आपण इंटरनल रेझिस्टन्स काढत आहोत गॅल्व्हनोमीटरचा त्यावेळेस बाळांनो एकदा का तो पॉइंट मिळाला, इक्वल डिफ्लेक्शन देणारा पॉइंट मिळालाच, याचा अर्थ बी पासून डी पर्यंत करंट जात नाही. नीट समजून घ्या, डी पॉइंटला टच करण्यापूर्वी त्यावेळेस तो कुठं होता, जॉकी टर्मिनल हवेत होता, त्यावेळेस जेवढा करंट होता म्हणजे तो करंट कुठेही डिवाइड झालेला नाही. मग ह्या डी पॉइंटला टच केल्यानंतर पण काय झालं, सेमच रीडिंग दाखवतंय. याचा अर्थ काय, परत एकदा करंट कुठे डिवाइड झालेला नाहीये, म्हणजेच बी पासून डी पर्यंत करंट जात नाहीये, म्हणजेच बी पॉइंटचं व्होल्टेज आणि डी पॉइंटचं व्होल्टेज सेम आहे. व्होल्टेज ॲट पॉइंट बी इक्वल टू व्होल्टेज ॲट पॉइंट डी आहे. म्हणजे सर्किट बॅलन्स झालं. व्हेरी गुड. सर्किट बॅलन्स झालं तर आपण कसं लिहू शकतो, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. मग R1 आता परत एकदा या ठिकाणी R1 म्हणजे आपल्या या डायग्राम मधला जी म्हणजे आपण म्हणूयात गॅल्व्हनोमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स. R2 म्हणजे राईट गॅप मधला रेझिस्टन्स जो की R आहे, इक्वल टू R3 म्हणजे ए आणि डी मधला रेझिस्टन्स. आपल्याकडे वायर आहे, रेझिस्टन्स ऑफ ए वायर बिटवीन द पॉइंट्स ए अँड डी.
आणि R4 म्हणजे रेझिस्टन्स ऑफ द वायर बिटवीन द पॉइंट्स D अँड C. मग आता बाळांनो तुम्हीच सांगा, जर मला या रेझिस्टन्सला लेंथच्या भाषेत एक्सप्रेस करायचं असेल तर मी काय वापरणार? रेझिस्टन्सला लेंथच्या भाषेत म्हणजे आपण तिथे वापरणार सिग्मा. कोणता मा? सिग्मा. सिग्मा म्हणजे रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. व्हेरी गुड. मग याला जर आपण वापरलं तर आपलं हे इक्वेशन असं लिहिता येईल का बघा बरं. G/R आहे तसाच RAD ऐवजी आपण लिहिणार सिग्मा इंटू लेंथ LG आणि खाली लिहिणार सिग्मा इंटू 100 मायनस LG. मागील डेरिवेशन सारखंच आहे का, फक्त इथं G आलाय. सिग्मा सिग्मा कॅन्सल, सो वी गेट कॅपिटल G/R इज इक्वल टू LG/100 मायनस LG. म्हणजे काय? R आपल्याला माहिती आहे, LG माहिती आहे, 100 मायनस LG माहिती आहे. 4 पैकी 3 गोष्टी नोन आहेत. चौथी गोष्ट म्हणजे G म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स. कुणाचा? गॅल्व्हॅनोमीटरचा. मग तो आपल्याला शोधता येईल. हो, व्हॅल्यू टाका, यू कॅन एन्जॉय. म्हणजे काय लक्षात येतंय? ही जी केल्विन्स मेथड आहे टू डिटरमाइन इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हॅनोमीटर, ही मेथड इक्वल डिफ्लेक्शन बेस आहे. आणि ज्यावेळेस आपण अननोन रेझिस्टन्स X फाइंड आउट केलेला त्यावेळेस झिरो डिफ्लेक्शन मेथड और नल डिफ्लेक्शन मेथड होती. दोन्हीही मेथड मध्ये आपण वेस्टोन्स ब्रिज प्रिन्सिपल फॉलो करतो आणि हे आपलं मीटर ब्रिज वापरतो. येते लक्षात बाळांनो? गुड. सो तुम्हाला आजचं लेक्चर प्रॉपर कळालंच असेल. एकदम सिंपल होतं, मीटर ब्रिज. सो बाळांनो, आत्तापर्यंतचा सर्व टॉपिक नीट वाचा आणि लाईक बटनाला प्रेस करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये आणखी एका इंटरेस्टिंग टॉपिकसह, जो करंट इलेक्ट्रिसिटी मधला आहे, ज्याचं नाव आहे पोटेन्शियोमीटर. सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात इझी आहे, टेन्शन घ्यायची काहीच गोष्ट नाही आहे. सगळ्या गोष्टी एकदम सिंपल आहेत. एन्जॉय. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला.